15 जून सोमवती अमावस्या. या 3 वृक्षांना शांतपणे स्पर्श करून या. सर्वत्र धनवर्षा होईल. 15 जून सोमवती अमावस्येला शांतपणे या 3 वृक्षांना स्पर्श करून या तुमच्यावर धनवर्षाव होईल. गरीब व्यक्तीही धनवान बनेल. इतकी संपत्ती येईल की ती सांभाळणे कठीण होईल. जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल. विश्वास नसेल तर 15 जून सोमवती अमावस्येला हा उपाय करून पहा. भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा चमत्कारी देववृक्षांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतः भगवान भोलेनाथांचा वास असतो. हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहज उपलब्ध असतात. या देववृक्षांविषयी स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले होते की जो कोणी व्यक्ती योग्य वेळी, योग्य मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने 15 जून सोमवती अमावस्येला या वृक्षांना स्पर्श करून शांतपणे घरी परततो, त्याच्या घरावर महादेवांची कृपा होते. त्याच्या जीवनातील गरिबी, दुःख आणि संकटे दूर होतात. जन्मोजन्मीची गरिबी नष्ट होते आणि त्याचे भाग्य उजळून निघते. जिथे जाईल तिथे धन आणि संपत्ती त्याच्या मागे येईल. म्हणून भक्तांनो, तुम्हाला एक छोटी विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा. तेव्हाच तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट किंवा मध्येच पाहिला, तर तुम्हाला जीवनात यश मिळणार नाही आणि संपूर्ण वर्षभर तुम्ही चिंतेत राहाल. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे काही वृक्ष सांगणार आहोत, ज्यांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल. माता लक्ष्मीची तुमच्यावर अशी कृपा होईल की येणाऱ्या काळात तुम्ही धनवान व्हाल. यावेळी सोमवती अमावस्या अनेक वर्षांनंतर अधिक महिन्यात आली आहे. त्यामुळे आम्ही सांगणार असलेल्या या वृक्षांना योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त पाहून स्पर्श केल्यास काही दिवसांतच तुमच्या जीवनात धनवर्षाव सुरू होईल. मग तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल. जर तुम्ही 15 जून सोमवती अमावस्येला या देववृक्षांना स्पर्श केला, तर तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे आशीर्वाद मिळतील. चला तर मग जाणून घेऊया, कोणते आहेत ते वृक्ष ज्यांना या दिवशी स्पर्श करायचा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले जाते. अनेक वृक्ष आणि वनस्पतींना देववृक्ष मानले गेले आहे आणि ते अत्यंत शुभ समजले जातात. निसर्गात असे अनेक वृक्ष आहेत जे आपल्या जीवनातील संकटे दूर करतात. लोक त्यांची पूजा करतात आणि औषधी म्हणूनही त्यांचा उपयोग करतात. हे अनेक मोठमोठे आजार बरे करण्यास मदत करतात. वेद आणि पुराणांमध्येही अनेक वृक्षांचा उल्लेख आढळतो. भक्तांनो, जर तुम्ही 15 जून सोमवती अमावस्येला या वृक्षांना स्पर्श केला, तर महादेवांचे विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. ज्योतिष मान्यतेनुसार या सोमवती अमावस्येला स्वतः भगवान भोलेनाथ या चमत्कारी वृक्षांवर विराजमान असतील. जर तुम्ही आमच्या सांगण्यानुसार या वृक्षांना स्पर्श केला, तर तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध होईल. तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 14 जून रोजी दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:23 वाजता समाप्त होईल. त्यामुळे उद्या तिथीनुसार यावर्षी 15 जून सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. या दिवशी तुम्ही हे वृक्ष कोणत्याही वेळी जाऊन स्पर्श करू शकता. आपल्या हिंदू धर्मात वृक्षांना देवीचे स्वरूप मानले गेले आहे. काही वृक्ष हे देवी कालीचे स्वरूप मानले जातात. आपण वृक्षांची पूजा करतो आणि ती करायलाच हवी. विज्ञान देखील सांगते की वृक्ष आपल्याला मोफत प्राणवायू, ऑक्सिजन देतात,
कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि वातावरणातील नकारात्मकता कमी करून आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा प्रदान करतात. आणि सोमवती अमावस्येच्या काळात आपल्या धर्मशास्त्रात असे काही वृक्ष आणि वनस्पती सांगितल्या आहेत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने व्यक्तीच्या बंद नशिबाचे कुलूप उघडते, व्यक्तीचे सौभाग्य उजळते. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षवनस्पतींना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे कारण त्यामध्ये साक्षात देवतांचा वास असतो. अनेक रोगांवरील उपचार वृक्षवनस्पतींमध्येच दडलेले आहेत. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आणि जडीबुटी आढळतात. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत स्वतः सांगितले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे. पिंपळाला वृक्षांचा राजा म्हटले जाते कारण त्याचे आयुष्य इतर वृक्षांपेक्षा जास्त असते. पिंपळाचा वृक्ष अत्यंत शक्तिशाली मानला जातो आणि पूजार्चेमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. चला तर मग आज आपण 15 जूनच्या सोमवती अमावस्येला स्पर्श करावयाच्या वृक्षांविषयी जाणून घेऊया. कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा कारण भगवान भोलेनाथांचे नाव घेतल्याने ते लवकर प्रसन्न होतात. आपल्या धर्मशास्त्रात अनेक असे वृक्ष आहेत ज्यांना कल्याणकारी आणि मंगलकारी मानले गेले आहे. हे वृक्ष केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषतः या वृक्षांना स्पर्श केल्याने दुःख, कष्ट आणि संकटे दूर होतात. 15 जूनच्या सोमवती अमावस्येला या वृक्षांचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. या दिवशी विशेष दैवी शक्ती पृथ्वीवर सक्रिय होते आणि प्रत्येक वस्तूमध्ये प्राण आणि चेतनेचा संचार होतो. जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा सर्व वृक्ष, वनस्पती, जीवजंतू आणि स्थावरजंगम वस्तूंमध्ये दैवी ऊर्जा जागृत होते. अशा वेळी जर तुम्ही देवी स्वरूप मानल्या जाणाऱ्या या वृक्षांना स्पर्श केला तर जीवनातील दुःख, रोग आणि संकटे दूर होतात. विशेषतः कालसर्पदोष, मंगळ दोष, शनी दोष आणि राहू दोष यांसारख्या समस्या कमी होतात अशी धार्मिक मान्यता आहे. आज आपण 4-5 देववृक्षांविषयी जाणून घेणार आहोत जे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी प्रभावी मानले जातात. 1. बेलाचे झाड. बेलाचे झाड विशेषतः भगवान शिवांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. सोमवती अमावस्येला बेलाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. भगवान शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. धार्मिक मान्यतेनुसार बेलाचे झाड माता पार्वतीच्या घामातून उत्पन्न झाले आहे. स्कंद पुराण नुसार हे झाड देवी स्वरूप मानले गेले आहे. असे सांगितले जाते की बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा, खोडात माहेश्वरी, फांद्यांमध्ये दक्षिणायनी, फळांमध्ये कात्यायनी, फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराजवळील बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावला तर व्यक्ती धनवान, गुणवान आणि पराक्रमी बनते अशी श्रद्धा आहे. या झाडाला स्पर्श करण्यापूर्वी हा मंत्र म्हणावा. दर्शन बिल्ववृक्षस्य स्पर्शन पापनाशन, अघोर पापसंहार बिल्वं शिवार्पण. याचा अर्थ बेलवृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने पापांचा नाश होतो आणि शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्रही पापांचा नाश करणारे असते. म्हणून 15 जूनच्या सोमवती अमावस्येला बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनोकामना व्यक्त करा आणि शांतपणे घरी परत या. धार्मिक श्रद्धेनुसार यामुळे सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. 2. पारिजात वृक्ष. पारिजात वृक्षाला देखील देववृक्ष मानले जाते. धार्मिक कथेनुसार हा वृक्ष समुद्रमंथनातून उत्पन्न झाला आणि नंतर देवराज इंद्रांच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला. पुढे भगवान श्रीकृष्णांनी हा वृक्ष मानवकल्याणासाठी पृथ्वीवर आणला अशी मान्यता आहे. पारिजात वृक्षाला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते
कारण माता लक्ष्मी देखील समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या. तसे मानले जाते की शरीरात थकवा, वेदना किंवा मानसिक त्रास असल्यास संध्याकाळी पारिजात वृक्षाला स्पर्श केल्याने मनाला शांती मिळते. 15 जूनच्या सोमवती अमावस्येला या वृक्षाला स्पर्श करून विशेष लाभ मिळू शकतो, अशी श्रद्धा आहे. या दिवशी जर तुम्ही पारिजात वृक्षाखाली तुपाचा दिवा लावला आणि त्याच्या मुळाशी थोडेसे कुंकू अर्पण केले, तर तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, अशी धार्मिक मान्यता आहे. ती प्रार्थना अशी आहे: हे पारिजात वृक्षा, तुम्ही देवीचे स्वरूप आहात. कृपया आमच्या सर्व अडचणी दूर करा. आमच्या घरात माता लक्ष्मीचा वास होऊ दे. पितृदोष, ग्रहदोष आणि लक्ष्मी दोष दूर होऊ देत. आमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करा. जर तुमच्या घरात धनाचे आगमन कमी होत असेल आणि पैशांचा अनावश्यक खर्च होत असेल, तर पारिजाताची 5 फुले घेऊन ती चांगली वाळवून पिवळ्या कापडात बांधून तिजोरीत ठेवू शकता. हा उपाय मंगळवारी किंवा सोमवती अमावस्येला करावा, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते, असे मानले जाते. 3. शमीचे झाड. शमीच्या वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रात जगदंबेचे स्वरूप मानून पूजा केली जाते. या वृक्षावर साक्षात माता जगदंबा विराजमान असतात, अशी श्रद्धा आहे. जर तुम्ही 15 जून सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी शमीच्या झाडाखाली धूप आणि दिवा लावला, तर जीवनातील संकटे आणि दुःख दूर होतात, असे मानले जाते. याशिवाय शमीच्या मुळाशी कुंकू अर्पण केल्याने चांगले आरोग्य लाभते, अशीही श्रद्धा आहे. जर घरातील एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल, तर तिच्या अंगावरून 7 वेळा कुंकू उतरवून ते शमीच्या मुळाशी अर्पण करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. 15 जूनच्या सोमवती अमावस्येला शमीच्या झाडाला स्पर्श करून आपली मनोकामना व्यक्त करावी. त्यामुळे मनोकामना पूर्ण होऊन दारिद्र्य दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 4. वडाचे झाड. वडाचे झाड हिंदू धर्मात विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे झाड सुख, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. वडाच्या झाडाचा संबंध भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेशी जोडला जातो. 15 जूनच्या सोमवती अमावस्येला वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. वडाच्या झाडाखाली दिवा लावावा. झाडाला प्रदक्षिणा घालावी. मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करावे. नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. झाडाच्या खोडाला आणि फांद्यांना नमस्कार करावा. वडाची पाने भगवान शिवांना प्रिय मानली जातात, त्यामुळे ती शिवलिंगावर अर्पण करणे शुभ समजले जाते. 5. पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. त्याचा संबंध भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांशीही जोडला जातो. पिंपळाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. सोमवती अमावस्येला पिंपळाखाली बसून ध्यान करावे. झाडाखाली दिवा लावावा. 108 वेळा नमः शिवाय मंत्राचा जप करावा. पिंपळाची पाने शिवलिंगावर अर्पण करावीत. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाखाली रात्री झोपू नये. 6. आंब्याचे झाड. आंब्याचे झाड देखील शुभ आणि मंगलकारी मानले जाते. सोमवती अमावस्येला आंब्याच्या झाडाची पूजा करावी. भगवान शिवांचे ध्यान करावे. आंब्याची पाने शिवलिंगावर अर्पण करावीत. नमः शिवाय मंत्राचा जप करावा. आंब्याचे झाड समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. 7. कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. त्याची पाने आणि साल औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. कडुलिंबाच्या झाडाची पूजा करावी. त्याची पाने शिवलिंगावर अर्पण करावीत. नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
कडुलिंबाची पाने किंवा साल पाण्यात टाकून स्नान करणे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. कडुलिंबाची पाने मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास शारीरिक शुद्धीसाठी उपयुक्त मानली जातात. वरील सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. याचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध असेलच असे नाही. श्रद्धेनुसार हे उपाय करू शकता. भक्तांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.